मी रवींद्र भीमसिंग राजपूत, राहणार बावरे, तालुका जिल्हा धुळे। आज धुळे खरेदी विक्री संघात या ठिकाणी शेतकऱ्यांची जी सातबाऱ्यानुसार नोंदणी खरेदीसाठी जी नोंदणी चालू आहे ती माननीय आमदार कुणाल बाबांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शकपणे सुरू करण्यात आलेली आहे। आणि याच्यात जे होतं गोंधळ होत होता बऱ्याच वेळा, हा गोंधळ थांबून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीने काही शेतकऱ्यांचे, आता माझ्याकडे सुद्धा माझे 10 उतारे होते, एवढं क्षेत्र लावलेलं आहे, परंतु सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत नोंदणी झाली पाहिजे, उद्दिष्टाप्रमाणे काम झालं पाहिजे बस। आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी सुद्धा मान्य केलं की प्रत्येक शेतकऱ्याने 2 किंवा 3 उतारे नोंदवायचे, जास्त उतारे नोंदवू नये। आणि इथे व्यापाऱ्यांनी जी धुडगूस घातली होती मागे काही दिवसापूर्वी, ती आज पूर्णपणे बंद झालेली दिसते। सगळे शेतकरी रात्रीपासून इथे हजर आहेत आणि शासन नोंदणी करून घेतं 2000 लोकांची आणि खरेदीचं उद्दिष्ट देतं 2000 क्विंटलचं उद्दिष्ट। नोंदणीनुसार 1,00,000-1.5 लाख क्विंटल खरेदी झाली पाहिजे एवढं उद्दिष्ट नोंदणी करून घेतं आणि 5 ते 10 हजार मोजली जाते। त्याच्यापेक्षा शासनाने तर हा एक निर्णय केला पाहिजे की जो हमी भाव आहे शासनाचा, तो व्यापाऱ्यांना बंधनकारक करणं, कायद्याने खरेदी करणं गरजेचं आहे। म्हणजे ही जी समस्या आहे ही समस्या पण बंद होईल, शेतकऱ्यांची हेळसाळ पण थांबेल आणि नाहक शेतकऱ्याला आशेवर बसावं लागतं। 2 महिने 4 महिने ते वेटिंग मध्ये नंबर येईल, नंबर येत नाही, नंबर न आल्यामुळे परत त्याला ते धान्य त्याला परत वाळवावं लागतं, परत उडवावं लागतं, गाळणचाळण करावं लागते आणि मार्केटमध्ये आणून शेवटी अजून ते मार्केटच्याच भावाने विकावं लागतं। त्यासाठी शासनाने हमी भावाचा कायदा केलाच पाहिजे ही शेतकऱ्यांची कळकळीची शासनाला विनंती आहे। एवढं बोलून मी